प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत झटपट अशी गवारीची भाजी, तेही घरच्या कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तसेच टिफिनसाठी सुद्धा ही झटपट तयार करू शकता। खायला स्वादिष्ट आणि चविष्ट अशी ही भाजी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी फ्रेश अशा गवारीच्या शेंगा घेतल्या आहे। 400 ग्राम गवारीच्या शेंगा घेतल्या आहे आणि अशा पद्धतीने मी त्याला तोडून घेत आहे। दोन्ही साइडने टोक तोडून घ्यायचे आहे आणि असे इतक्या साइजचे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व शेंगा अशा पद्धतीने तोडून घेतल्या आहे आणि पाणी टाकून मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। स्वच्छ पाण्याने मी शेंगा छान धुवून घेत आहे। कढईमध्ये मी 3 चम्मच तेल घेतलं आहे। अर्धा चम्मच मी मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की मी अर्धा चम्मच जिरे घातले, अर्धा चम्मच मी हिंग घातलाय, दोन बारीक चिरलेले मोठे कांदे घेतले आहे मी आणि व्यवस्थित असं परतून घेत आहे। कांदा एकदम ब्राऊन नाही करायचा आहे, बस परतून घ्यायचा आहे छान, त्याचा उग्र वास गेला पाहिजे। 3 मी हिरव्या मिरच्या घातल्या, लसूण अद्रकची पेस्ट घालून घेते आणि व्यवस्थित परतून घेते। छान परतून घ्यायचं आहे। एक चम्मच मी धने पावडर घालून घेतली आहे। 2 चम्मच मी लाल मिरची पावडर घालत आहे। तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार। अर्धा चम्मच मी हळद घालून घेत आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि परतून घेत आहे। दोन टमाटर घालून घेतले आहे मी आणि छान परतून घ्यायचं आहे। टमाटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। थोडं पाणी घालून घेतलं आहे मी। टमाटर छान शिजवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये परतून घ्यायचे आहे आणि टमाटर मॅश करून घ्यायचे असे चमच्याने। आणि आता सर्व गवारीच्या शेंगा पाण्यातून धुवून घेतल्या आपण।
सर्व शेंगा आता फोडणीमध्ये घालून घेतल्या आणि परतून घेत आहे। व्यवस्थित परतून घेतले आहे। झाकण झाकून आपण 4-5 मिनिटांसाठी असंच ठेवू। 4-5 मिनिटांनंतर थोडं पाणी घालून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं। परत झाकण झाकून 2 मिनिटं वाफवून घेतले। भाजी छान शिजली आहे। आता या स्टेजवर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ। 3 छोटे चम्मच मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेते, त्याने भाजीला छान टेस्ट येते। ही भाजी बघताच तुम्हाला सुद्धा ही भाजी खायचं मन झालं असेल। सुगंध तर इतका जबरदस्त सुटलाय की मला देखील ही भाजी लगेच खायची इच्छा होत आहे। फारच चविष्ट लागते ही भाजी। तुमच्या मुलांना तर ही भाजी अगदी मनापासून खायला आवडेल अशी ही चविष्ट भाजी आहे। कोथिंबीर घालून घेऊ। आणि तयार आहे आपली गवारीची भाजी। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।